साहेब नमस्कार. नमस्कार. आपल्या शेतकरी मित्रांना बार्ली या विषयावर सविस्तर अशी माहिती द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, बार्ली म्हणजे काय, रिव्हर्स वेस्ट म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. ज्यावेळेस अल्कोहोल निर्मितीसाठी अन्नधान्यांवर मोठ्या प्रमाणात किण्वन प्रक्रिया केली जाते त्यावेळेस जे काय स्टार्चचा उपयोग जो आहे तो अल्कोहोलसाठी केला जातो आणि उरलेला चौथा जो आहे तोच म्हणजेच रिव्हर्स वेस्ट किंवा बार्ली, बोली भाषेमध्ये आपण त्याला बार्ली म्हणतो. जो काय बार्ली भाग आहे तो बार्ली ज्यावेळेस तिथून बाहेर निघते त्यावेळेस पासून आपण 48 ते 96 तासामध्ये त्या बार्लीचा वापर आपल्या गोठ्यामध्ये केला पाहिजे किंवा आपल्या पशुच्या आहारामध्ये करू शकतो. पण तो पण आहाराच्या 20%. ज्यावेळेस 48 ते 96 तासाच्या पुढे जाईल त्यावेळेस त्या बार्लीमध्ये बुरशीजन्य पदार्थ तयार होतात. ज्यावेळेस बुरशीजन्य पदार्थ तयार होतात त्यामध्ये मायक्रोटॉक्झिन असेल, टिटूटॉक्झिन असेल, अल्फाटॉक्झिन, ओमिटॉक्झिन असे विषारी पदार्थ त्या बार्लीमध्ये तयार होतात. त्याचे विपरीत परिणाम जर आपण तसं चालत राहिलो विदाऊट मिनरल मिक्सचर, विदाऊट लिव्हर टॉनिक, तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या गोट्यामध्ये पाहायला मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कॅल्शियमचे शोषण कमी प्रमाणात होतं. तसेच सल्फरचं प्रमाण जास्त असल्यामुळं कॉपर हे शोषण्यास कमी जातं. तसेच थायमिन सारख्या विटॅमिनची आपल्या त्या जनावरांच्या शरीरामध्ये उणीव भासून दिसते आपल्याला. तसेच पोलिओएन्सेफलायमायटिस सारखे आजार आपल्या गोट्यामध्ये पाहायला मिळतात. जसे की जनावर बसून राहणं, न उठणं किंवा वारंवार माझावर येणं किंवा माज जास्त काळ राहणं, गाबळणे असे आपल्याला त्याचे दुष्परिणाम जास्त प्रमाणात दिल्यानंतर दिसून येतात. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोट्यामध्ये लिव्हर टॉनिक आणि मिनरल मिक्सरचा समावेश करा आणि बार्लीचा दिलेल्या खुराकाच्या फक्त 20% वापर असावा. ओके, धन्यवाद.